नमस्कार मित्रांनो, मी रवीनास रेसिपीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चला तर मग आपण बनवूया स्वीट डिश म्हणजे तेही गुलाबजामुन. मार्केटसारखे गुलाबजामुन घरी कसे बनवायचे सॉफ्ट तेही बघूया आपण. चला, एकदम सोपी रेसिपी आहे. सम्राटचं पीठ घेतलेलं आहे रेडी टू. चला आपण भिजू. तर थोडं दूध घेतलेलं आहे, दुधात भिजून घेणार आहे. दुधात थोडं भिजून घ्यायचं पिठाला मस्त. आवश्यकतेनुसार पाणी टाकत चालायचं. आता बघा आपण इथं पाणी घेतलेलं आहे. बघा आपलं मस्त भिजून झालेलं आहे. आता थोडंसं साजूक तुपाचं मोहन देऊया. मोहन देऊन झाल्यावर त्याला साधारण 15 मिनिट झाकूया. बघा इथं चासणीसाठी आपण पाणी ठेवलेलं आहे 1.5 ग्लास साधारण. इलायची पावडर, साखर 1 वाटी. मी आता इथे थोडं 2 काळ्या केसरच्या पण टाकलेल्या आहे. पाक व्हायला साधारण तरी 15 मिनिटं लागतील. 15 मिनिट झालेलं आहे भिजून. मग आता तूप लावून गोळे करूया. पिठाला जेवढं मळता येईल तेवढं मळायचं, जेणेकरून आपले गोळे क्रॅक होणार नाही, तळताना फुटणारही नाही. गोळ्यांना या प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे. चला तर मग या पद्धतीने गोळे करून घेऊया. मग आपले सर्व गोळे तयार करून झालेले आहेत. या पद्धतीने आपले गोळे तयार करून झालेले आहेत. बाजूला तेल तापवायला ठेवलेलं आहे. चला तर मग आपण तळूया सगळे गोळे. गुलाबजामुन मस्त तळून घेऊया. खरपूस मस्त असा कलर येऊ द्यायचा चॉकलेटी. या पद्धतीने सर्व गोळे तळून घ्यायचे आहे आपल्याला. चला आता आपण मग चासणी बघूया. चासणी पण आपली रेडी झालेली आहे. चासणीला मस्त थंड होऊ द्या, मग त्याच्यात गोळे टाकूया. गोळे थंड झालेले आहेत आपले. बघा सर्व टाकून झालेले आहेत. आता साधारण 15 मिनिटं झाकूया. बघा आपले गोळे तयार झालेले आहेत. 15 मिनिटं झालेले आहेत. बघा आता खालीवर करूया. किती छान झालेले आहेत बघा. चला तर आपली स्वीट डिश तयार झालेली आहे म्हणजे गुलाबजामुन. आमची रेसिपी कशी वाटली? लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.